Hello dear students, this is Dilip Jadhav sir, that we are learning the Science 2 chapter 1st, Heredity and Evolution. Before this I have sent to you one audio and supplied notes to you. Many of the students have not yet sent me back the homework, so be careful. Now the next point is Darwin's theory of natural selection. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. Charles Darwin proposed the theory of natural selection. This theory is an important milestone in the study of evolution. चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला आणि हा उत्क्रांतीमध्ये खूप मोठा एक मौल्यवान दगड ठरला. याच्यामध्ये त्यांनी थोडक्यात काय सांगितलं, द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ऑर्गॅनिझम्स विच आर फिट सर्वाइव अँड विच आर नॉट फिट पेरिश ऑर व्हॅनिश. जे सजीव जगण्यासाठी सक्षम असतात तेच टिकून राहतात आणि जे सक्षम नसतात ते नष्ट पावतात, पेरिश किंवा व्हॅनिश. सो व्हॉट इज द एक्सप्लेनेशन ऑफ दिस नॅचरल सिलेक्शन थेअरी? पॉइंट नंबर 1, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस प्रोलिफिकली. प्रत्येक सजीव हा प्रचंड प्रमाणात पुनरुत्पादन करतो, म्हणजे आपल्या बाळांना जन्म देतो. देर इज कॉम्पिटिशन विथ इच अदर ऑर स्ट्रगल फॉर सर्व्हायवल. या प्रत्येकामध्ये जगण्यासाठी एक स्पर्धा असते. तिसरा मुद्दा, ऑर्गॅनिझम्स दॅट शो इसेन्शियल मॉडिफिकेशन्स फॉर सर्व्हायवल सस्टेन व्हाईल रिमेनिंग पॅरिश. जे सजीव जगण्यासाठी धडपड करतात ते अवयव सक्षम होऊन टिकून राहतात, उरलेले नष्ट पावतात. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट अँड इलिमिनेशन ऑफ मिसफिट इज द नॅचरल सिलेक्शन. जे जे सक्षम आहेत ते टिकून राहतील, जे जे नाहीत ते मिसफिट म्हणजे टिकून राहणार नाहीत. वेल ॲडॅप्टेड सस्टेनिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस मोर सच ऑफस्प्रिंग अँड इन टर्न प्रोड्यूस न्यू स्पेसीज गिविंग स्पेसिफिक कॅरेक्टर्स. याचा अर्थ असा, हे बदल घडण्याचे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यासह नवीन प्रजातींना तयार करतात. परंतु हा सिद्धांत मांडल्यानंतर काही लोकांनी, काही शास्त्रज्ञांनी या थेरीवरती काही ऑब्जेक्शन्स घेतले. ते ऑब्जेक्शन्स असे होते की, ऑब्जेक्शन नंबर 1, some more factors are responsible for evolution and not just the natural selection. नैसर्गिक निवडी व्यतिरिक्त काही अजूनही गुणधर्म होते सजीवात टिकून राहण्याचे, त्याचा उल्लेख या निसर्ग निवडी सिद्धांतामध्ये केला गेला नाही. एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स वॉज नॉट प्रोव्हाइडेड बाय डार्विन. त्यांचं मत असं होतं की डार्विनने उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण दिलेलं नाही. उपयोगी म्हणजे नक्की काय, निरुपयोगी म्हणजे काय नक्की काय, याच्याविषयी जादा माहिती डार्विनने दिली नाही. त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. कॉजेस ऑफ लो अँड ॲब्रप्ट चेंजेस वॉज नॉट एक्सप्लेन बाय डार्विन. म्हणजे या सिद्धांतात सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल, ॲब्ट एकदम, यांचा उल्लेख केलेला नाही. देन विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट, लॅमार्किझम. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क
propose the principle of use or disuse of organs. And theory of inheritance of acquired characters. His concept are known as लॅमार्किझम. लॅमार्क नावा शास्त्रज्ञांनी म्हणजे उपयोगात असणाऱ्या, आणलेल्या आणि न आणलेल्या अवयवाबद्दल माहिती सांगितली आणि त्यालाच लॅमार्किझम असं म्हणतात. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ट्राईज टू इव्हॉल्व ड्युरिंग इट्स लाईफ टाईम. इट ॲक्वायर्स सर्टन कॅरेक्टर्स थ्रू adaptation and modifications. These characters are passed to the next generation. एखादा सजीव जेव्हा जगण्यासाठी धडपड करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही गुणधर्म टिकून राहतात, त्याच्यामध्ये काही बदल होतात आणि ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. डिपेंडिंग अपॉन द ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम दीज चेंजेस ऑकर. तो जो सजीव आहे तो किती कार्यक्षम आहे किंवा किती आळशी आहे त्याच्यावरती त्याच्यात असलेले सक्षम बदल पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात आणि आळशी केलेले गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत नाहीत. एक्सप्लेनेशन ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. त्यांनी हे जे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात त्याची काही उदाहरणं दिली. जिराफ एक्सटेंडेड द नेक फॉर ब्राउझिंग ऑन लिव्स फ्रॉम हाईट्स. ड्यू टू सच एक्सटेन्शन ऑफ नेक जिराफ बिकेम लॉंग नेक्ड. जिराफाने केवळ झाडावरची पाने खाल्ली, प्रयत्न केला म्हणून त्याची मान लांब झाली. ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ बिकेम व्हेरी स्ट्रॉंग. जो लोहार असतो तो सारखा घाणाने घाव घालतो आणि त्याच्यामुळे त्याचे खांदे जे होते ते खांदे मजबूत झाले. Flightless birds like emu and ostrich have weak wings as they do not fly. इमू आणि ऑस्ट्रिच यांनी उडण्याचा कमी प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचे पंख कमकुवत झाले. ड्यू टू वॅडिंग अँड स्विमिंग इन वॉटर द हाइंड लिम्स ऑफ aquatic birds such as swan and duck became fitter for such mode. सारखं सारखं पाण्यामध्ये पाहून हंस आणि बदकाचे पाय बळकट झाले. ड्यू टू बॅरोविंग हॅबिट स्नेक्स लॉस्ट हिज लिम्स. सारखे सारखे सरपटण्यामुळे जे सापाचे पाय होते ते नष्ट पावले. इथं सुद्धा लॅमार्किझमवरती सुद्धा काही ऑब्जेक्शन घेण्यात आले. द व्ह्यू दॅट अनयुज्ड ऑर्गन्स जनरेट अँड युज्ड वन्स इव्हॉल्व वॉज ॲक्सेप्टेड बट इनहेरिटन्स ऑफ सच कॅरेक्टर्स वॉज नॉट ग्रिप्ड बाय द सायंटिस्ट. वापरात असलेले नसलेले जे अवयवाचं स्पष्टीकरण केलं ते मान्य केण्यात आलं, पण अनुवंशिकतेने ते कसे गुणधर्म येतात याचं स्पष्टीकरण लॅमार्कला देण्यात आलं नाही. मॉडिफिकेशन्स फॉर्म आर नॉट ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट जनरेशन्स. हे मॉडिफिकेशन्स जे असतात किंवा जे बदल असतात स्वतःमध्ये घडून आणलेले नव्या पिढीकडे दिले जात नाहीत, त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही. याच्यानंतर वी विल प्रोव्हाइड द नोट्स टू यू. बी केअरफुल अबाउट ऑल द नोट्स. यू हॅव टू टेक डाऊन ऑल द नोट्स इन युअर नोटबुक and please send me back personally to me. Many of the students have not yet sent earlier notes which I have provided through to you by my audio. Take care.